पण बाय तर करे पप्पा ना. त्याला बहुतेक यायचं आहे. बाय बाय बबडी. काय झालं? अय काय झालं? ए माझी शुंटुकलीला काय झालं? बघू 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 तोंड बघू, माझ्या शुंटुकलीची तोंड बघू. काय झालं? पप्पांसोबत जायचं होतं तुला? पप्पांसोबत जायचं होतं. पप्पा नेतील, उद्या नेतील आपल्याला. आता पप्पा कामाला गेलेत ना. तू गाई करतो का अजून? चा आपण गाई करतो, मी सोबत तुझ्या गाई करतो. नको मग तू खेळतो? ठीक आहे खेळ मग, चल खेळ. फोन ठेव मग खेळ. नाही नाही फोन नाही घ्यायचा सकाळी सकाळी. आता आपण गाई तरी कर. टीव्ही बघतो, टीव्ही बघ. टीव्ही बघा. हा गुड बॉय सारखं टीव्ही बघा आणि खेळा. तोपर्यंत मम्मी काम उरकते हा सगळं. ओके ओके. हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त, एकदम छान, एकदम अगदी टकाटक असाल. मी तेजू तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये खूप अगदी मनापासून स्वागत करते. आणि आजचा आपला व्हिडिओ आहे ना तो सुरू करते. तर मंडळी विकी गेलेले आहेत, तुम्ही बघितलं ऑफिसला. आणि आज थोडंसं लेट निघालेत ते, तर त्यामुळे असं जास्त उजेड वगैरे दिसतोय तुम्हाला. नाहीतर मग थोडासा अंधार अंधार असतो ना. आणि बबडू पण ना आज लवकर उठला होता, तर त्यामुळे टिफिनला पण आज झटपट असं बेसनच्या पिठाचा पोळा बनवला आणि चपाती बनवली. म्हणजे कसं फटाफट होऊन जाईल या हिशोबाने मी आज टिफिन बनवला. कारण की बबडू उठला ना की मला काहीच करता येत नाही, तुम्हाला माहिती आहे. कारण आणि तो नेमका टिफिन करतानाच कधी कधी उठतो ना, मग सगळं काम इकडे तिकडे होऊन जातं. आणि आज पण तसंच झालं. आणि फटाफट झोपवला तर झोपत पण नव्हता तो. तर मग विचार केला की मी तू उठच, आता नको झोपू, म्हणजे माझी बाकीची पुढची कामं आहेत ती पण होऊन जातील फटाफट. तर आज मला तुमच्यासोबत शेअर करायचं आहे की मी माझं वीकली किचन कसं क्लीन करते ते. ॲक्च्युली मध्ये वीकलीच क्लीन करते मी, पण आता ना ह्या वेळेला काय झालं, अलिबागवरून आले ना तेव्हापासून मला क्लीन करायला भेटलंच नाही. त्यामुळे बघा माझ्या मेन म्हणजे मांडणीची काय अवस्था झाली ते बघा. तर मांडणीकडे बघून असं वाटते की नाही करायलाच पाहिजे आज. तर मग विचार केला की फटाफट ना आज किचन पण क्लीन करून घेऊया. मग आता फटाफट 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 जाम वेळेला बोलत असते मी. असो, आंघोळ करून घेते सगळ्यात आधी. आंघोळीच्या आधीच करणार होती, पण मला देवपूजा पण करायची आहे. तर विचार केला की नको आंघोळ करूया. आणि उशीर होतो वीकली क्लिनिंगला, म्हणजे आपल्याला सगळंच क्लीन करायचं आहे बोलल्यावर कसं उशीर होऊन जाईल. मग कधी दुपारी आंघोळ करणं बरोबर वाटत नाही. मग त्यामुळे म्हटलं आंघोळ करून घेते आणि त्यानंतर मग क्लीन करून टाकते किचन. तर ना तुम्हाला दाखवते की मी माझं वीकली किचन क्लीन कसं करते ते. ठीक आहे चल. तर मंडळी माझी आंघोळ होऊन पूजा करून मी ना दुपारचं जेवण सुद्धा करून घेतलं. कधी पण ना आपल्या जेव्हा किचन क्लीन किंवा काहीही घरातलं क्लिनिंग करायचं असतं ना, तेव्हा एकदम बेस्ट टाइम म्हणजे सकाळी असतं. म्हणजे 10:30 ते 11 पर्यंत आहे ना आपण काम जे आहे ना आपलं चालू करायचं. म्हणजे दुपारपर्यंत काम आपलं डन होतं. आणि नंतर ना जर जेवण बनवून ठेवलेलं असेल ना तर आपल्याला लगेच ना जेवता सुद्धा येतं. म्हणजे कसं दुपारपर्यंत आपली क्लिनिंग झाली की लगेच जेवून घ्यायचं आणि थोडीशी ना झोप पण घ्यायला मिळते आपल्याला दुपारी, म्हणजे आराम पण मिळतो. तर मी पण ना नेहमी कधी पण आपल्याला क्लिनिंग करायची असेल ना, म्हणजे अशी वीकली किंवा मंथली क्लिनिंग आपली जास्त असते ना, ती करायची असली की सकाळी काम करायला सुरुवात करते. आणि सकाळी जेव्हा टिफिन वगैरे बनवते ना तेव्हा दुपारचं जेवण पण करून घेते. म्हणजे दुपारी जेवल्यानंतर आपल्याला थोडासा आराम करायला मिळतो. म्हणजे आपला जो सगळा थकवा असतो ना तो दूर होऊन जातो. तर सगळ्यात आधी आहे ना क्लिनिंग करताना मी नेहमी मांडण जी आहे ना ती माझी क्लीन करायला घेते. कारण सगळ्यात जास्त घाण ही माझ्या मांडणीतच होते. म्हणजे जे काही डब्बे वगैरे असतात ना ते माझ्या मांडणीमध्येच असतात. त्यामुळे ते इकडे तिकडे होत असतात आणि धूळ सुद्धा खूप जास्त साचलेली असते. मग त्यामुळे वीकली किंवा मंथली जेव्हा पण मी क्लिनिंग करते ना तेव्हा सगळ्यात आधी सुरुवात जी आहे ना ती मांडणीपासून होते. मग त्यासाठी सगळ्यात आधी मी जी मांडण आहे ना ती पूर्ण रिकामी करून घेते. म्हणजे कसं मला ती घासायला आणि नंतर पुसून घ्यायला बरं पडतं. रिकामी केल्यानंतर आहे ना व्यवस्थित मांडण घासून घेते आणि मस्त अशी ओल्या कपड्याने पुसून घेते. म्हणजे ना मांडण एकदम चकाचक होऊन जाते.
जेव्हा पण मांडण साफ करते ना, तेव्हा मला 2 गोष्टींचा खूप जास्त फायदा होतो. तो म्हणजे हा एक छोटासा झाडू जो मिळतो ना तो अगदी आरपार अगदी जातो. तर त्यामुळे ना आतली पण धूळ किंवा जाळे वगैरे असतात ना, ते निघायला खूप जास्त मदत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी बारीक असण्याचा सुद्धा खूप जास्त फायदा होतो. माझा हात बारीक आहे, त्यामुळे अगदी तो आरपार जातो. त्यामुळे मला ना साफ करायला अगदी बरं पडतं. म्हणजे कसं बारीक असण्याचे जरी टोमणे वगैरे ऐकायला मिळत असले ना बाहेरून, तरीसुद्धा काही गोष्टी अशा आहेत ज्या फायद्याच्याच असतात. आता जरी घरामध्ये कोणीही मदतीला नसलं, तरी माझा छोटा बबडू हा नेहमी माझ्या मदतीला धावून येतो. "मम्मा मी पण करतो, मम्मा मी पण करतो" असं म्हणत माझ्या मागे-पुढे करत असतो. मग कधी-कधी ना त्याला सुद्धा एखादा कपडा किंवा एखादं काहीतरी ओलं करून देते, म्हणजे तो पण ना मला थोडीशी मदत करतो. मदत जरी होत नसली, तरी मला सॅटिस्फॅक्शन मिळतं, की माझा बबडू माझी किती काळजी करतोय. जेव्हा पण मांडण साफ करते ना, तेव्हा लक्षात येतं की एका मांडणीवर किती सारा पसारा आहे आणि तुम्ही बघू शकता सगळ्या मांडणीवरचा पसारा मी ओट्यावर काढलेला आहे. आता मांडणीवरचे सगळे जे डब्बे आहेत ना, ते खाली करून आहे ना मस्त असे घासून घेते आणि बाहेर ना उन्हामध्ये सुकत लावते. म्हणजे कसं उन्हामध्ये फटाफट सुकतील आणि मग त्याच्यामधली जिन्नस आहेत ना मला पुन्हा डब्यामध्ये टाकता येतील आणि ती पुन्हा आपल्या मांडणीमध्ये लावता येतील. डब्यांबरोबरच ना बाकीची सुद्धा भांडी जी होती ना मांडणीमधली, जी डेली यूजसाठी वापरात येत नाहीत ती सुद्धा मी घासून घेत असते वीकली किंवा मंथमध्ये. म्हणजे कसं माहिती आहे का, त्याला आपण ना धूळ साचते, कारण की नेहमी वापरत असलेली भांडी कशी स्वच्छ असतात, पण जी आपण नेहमी वापरत नाही ना ती मात्र धुळीने माखलेली असतात. मग ती मंथलीच्या मंथली किंवा वीकली आपण क्लीन करून ठेवली ना की मग ती स्वच्छ राहतात आणि ना मांडणीप्रमाणे ती सुद्धा चकाकू लागतात. तर मी मस्त अशी मांडण वगैरे स्वच्छ केली आणि त्याच्यावरची भांडी यांना बाहेर मस्त अशी सुकत लावलेली आहेत. आता वेळ आलेली आहे किचनची ट्रॉली आहे ना, स्पेशली जी कटलरीची ट्रॉली आहे ती साफ करण्याची, कारण तिथे ना माझ्या हातून काही ना काही सांडतच असतं. राई जिरं नेहमी त्याच्यात मध्ये सांडत असतं. मग ती पण साफ करणं खूप जास्त गरजेचं ठरतं मला वीकमध्ये. नेहमी ना त्याच्या खाली मी पेपर वगैरे ठेवत असते, त्यामुळे सांडलेल्या गोष्टी वरच्यावर राहतात आणि धूळ सुद्धा वरच्यावर राहते. तर ह्या वेळेला विचार केला की माझ्याकडनं मस्त असं एक बॅनर होतं, तर मी ते आज यूज करणार आहे. कुठलंही जे बॅनर असतं ना त्याची एक साईड ना ब्लॅक किंवा व्हाईट असते, ती आपण अशा प्रकारे वरती ठेवली ना कट करून की ते दिसायला सुद्धा छान दिसतं आणि त्याची क्वालिटी सुद्धा चांगली असते, त्यामुळे ते फाटलं वगैरे जात नाही. पेपर कसं कधी कधी ओला होतो, फाटतो, मग त्यापेक्षा मला हे बेस्ट वाटलं. वीकली क्लिनिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे फ्रीज असतो, कारण फ्रीज ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये सगळ्या लागणाऱ्या न लागणाऱ्या गोष्टी ज्या खाण्याच्या आहेत ना त्या आपण कोंबून अगदी ठेवत असतो. तर ते सुद्धा ना वीकली आपल्याला क्लीन करणं खूप जास्त गरजेचं असतं. जर आपण वीकली क्लीन नाही ना केलं तर त्याच्यामधल्या गोष्टी आहेत ना, पदार्थ आहेत ना, ते अक्षरशः खराब होऊन जातात आणि आपल्याला अजिबात त्याचा ना सुगावाच लागत नाही. मग त्यापेक्षा ना आपण वीकली जर ते क्लीन केलं ना तर आपला फ्रीज जो आहे ना तो मस्त असा फ्रेश राहतो. फ्रीज आतून क्लीन करण्याआधी आहे ना माझ्या लक्षात आलं की माझं जे फ्रीजचं कवर आहे ना ते खराब झालेलं आहे, तर मी ते सुद्धा काढून घेतलं. आता मला फ्रीज साफ करायला ना लिक्विडची गरज लागणार होती आणि माझं कॉलिन जे आहे ते संपलं होतं. तर विचार केला की आपण घरीच मस्त असं कॉलिन रेडी करून घेऊया. तर कॉलिन रेडी करण्यासाठी आहे ना मी एरियल लिक्विड 1 चमचा भरून बॉटलमध्ये टाकलं आणि त्यानंतर 1 चमचा भरून खायचा सोडा टाकला, थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि मस्त असं आपलं जे
लिक्विड आहे ते रेडी झालेलं आहे। आता हे कॉलिन सारखी चमक जरी नसलं देत ना तरी बऱ्यापैकी आपली जी घाण आहे ना ती स्वच्छ करतं। मग जेव्हा कधी कॉलिन वगैरे संपलेला असतं ना तेव्हा मी असं लिक्विड रेडी करून माझ्या घरातली डस्टिंग असते ना ती करत असते। जेव्हा कधी आपल्याला फ्रीज आतून क्लीन करायचा असतो ना तेव्हा सगळ्यात आधी एक काम करायचं ते म्हणजे फ्रीज ना बंद करून घ्यायचं आणि त्यानंतरच क्लिनिंगला सुरुवात करायची। तर आता ना मी पूर्ण फ्रीज आहे ना ते रिकामं करते सगळ्यात आधी आणि त्यानंतर फ्रीजचं बटन बंद करून नंतर मग क्लीन करायला सुरुवात करते। कधी पण जेव्हा आपण फ्रीज साफ करतो ना तेव्हा हे डोर मधले कॅबिनेट आहेत ना काढून साफ करायचं। हे ना निघतं सुद्धा आणि ते निघाल्यानंतर ना आपण मस्त अशी त्याला घासून स्वच्छ करू शकतो आणि आतली पण घाण ना अगदी कानाकोपऱ्यातून स्वच्छ करू शकतो, जसं की मी आता केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता सगळे जे काचेचे खण आहेत ना ते मी मस्त असे घासणार आहे आणि घासून उन्हामध्ये सुकत लावणार आहे, म्हणजे कसे ते सुद्धा चकाचक होऊन जातील। जेव्हा पण आपण वीकली किंवा मंथली क्लिनिंग करतो ना तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपला कांदा बटाट्यांचा ट्रे किती खराब झालेला आहे। तर मी सुद्धा तसंच करते, वीकली किंवा मंथली हे सुद्धा साफ करून घेते। आता कांदे आणि बटाटे माझ्याकडे संपले होते, मी नवीन आणले होते, पण ना यामध्ये टाकायच्या आधी विचार केला की नको, सगळं साफ करून नंतरच ट्रेमध्ये टाकूया। तर आता तुम्ही बघू शकता मी आहे ना या कांद्या बटाट्याच्या ट्रेच्या खाली सुद्धा अशाच शीट टाकणार आहे, बॅनरच्या शीट मस्त अशा राऊंड शेपमध्ये कट केल्या आणि त्यानंतर मस्त अशा खाली टाकल्या। यामुळे काय होईल, कांद्याची जो घाण असते ना, कांदे आणि लसूणची घाण ती खाली पडत नाही, ती त्यातल्या त्यात राहून जाते आणि त्यामुळे ना किचन सुद्धा क्लीन राहतं। तर ही सुद्धा एक महत्त्वाची टीप आहे की आपले कांदे बटाट्यांचा ट्रे असतो ना त्याच्या खाली पेपर किंवा अशा प्रकारच्या शीट्स टाकायच्या, म्हणजे कसं त्यामुळे सुद्धा किचन जे आहे ना ते क्लीन राहतं। सगळ्या गोष्टी क्लीन झाल्यानंतर आहे ना खाली पडलेला जो कचरा आहे ना तो मी कचरा काढायला घेतला, कारण की बबडू ना बघू शकता इकडे तिकडे धावतोय त्या कचऱ्यामध्येच आणि तोच कचऱ्याच्या पायाने ना इकडे तिकडे फिरतोय, म्हणजे हॉलमध्ये बेडरूममध्ये तो असाच जातोय। मग त्यामुळे आहे ना तिकडे सुद्धा अशीच घाण होते। तर विचार केला की सगळ्यात आधी हा खालचा जो कचरा आहे ना तो मी भरून ना बाहेर फेकून देते, म्हणजे कसं माझा बबडू सगळीकडे धावायला मोकळा। आता अशा प्रकारे डस्टिंग तर मी रोजच करत असते, पण जेव्हा पण आपण वीकली क्लिनिंग करतो ना तेव्हा धूळ इतकी साचते ना, म्हणजे वाऱ्यावर पसरलेली असते ना, तर ती धूळ आहे ना सगळ्या गोष्टींवर लागलेली असते। मग त्यामुळे फ्रीज वगैरे आहे ना तो बाहेरून सुद्धा मस्त असा चकाचक करून घेतला
आणि त्यानंतर हा जो माझा कूलर आहे ना तो सुद्धा पूर्ण नेहमी भरलेला असतो. म्हणजे ज्या गोष्टी नको असतात ना त्या गोष्टी मला कूलरवर ठेवायच्या असतात आणि ती सवयच लागलेली असते. मग वीकली किंवा मंथली ना हे सुद्धा क्लीन करणं गरजेचं असतं. आता कूलरवर आणि आपल्या ओव्हनवर मी उशीचे कवर ठेवलेले आहेत जे मला नको होते. तर ते कवर मी अशा प्रकारे ना त्यांच्यावरती ठेवलेले आहेत जेणेकरून धूळ जास्त ना त्या गोष्टींना लागणार नाही, त्या कवरवरच राहील म्हणून. तर मिक्सर, ओव्हन मस्त असं ओल्या कपड्याने ना पुसून घेते म्हणजे कसं ते सुद्धा चकाचक होऊन जाईल. जेव्हा पण आपण फ्रीज क्लीन करतो ना तर तेव्हा अर्ध्यापेक्षा जास्त फ्रीज तर रिकामाच होऊन जातो, कारण एक्सपायरी डेट गेलेल्या गोष्टी वगैरे त्यात आपण कोंबून ठेवलेल्या असतात, मग त्या आपण फेकून देतो. म्हणून फ्रीज सुद्धा वेळच्या वेळी क्लीन करणं खूप गरजेचं आहे. फ्रीज क्लीन झाल्यानंतर त्यातले ताजे पदार्थ नव्याने श्वास घेतात आणि मस्त असं आपलं हायजिनिक मेंटेन ठेवायला त्यासाठी मदत होते. तर आता फ्रीज मस्त असं क्लीन झालेलं आहे, तुम्ही बघताय. आता यामध्ये मसाले वगैरे खूप जास्त आहेत माझ्याकडे, कारण रेसिपीसाठी वगैरे मसाल्यांची गरज लागते मला, म्हणून त्यामुळे त्यासाठी काहीतरी कंटेनर वगैरे आता मागवणार आहे असं ठरवलेलं आहे, कारण त्यामुळे खूप जास्त गिचमीड होते फ्रीजमध्ये माझ्या. तर अशा प्रकारे माझं जे घर आहे, माझं जे किचन आहे ना ते क्लीन झालेलं आहे आणि अशाच प्रकारे मी दर मंथली किंवा वीकली क्लीन करत असते. तर तीच गोष्ट आज मी तुमच्यासोबत शेअर केली. तर आजचा व्हिडिओ ना वेळात वेळ काढून बघितलात त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू. आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की ना कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आहे ना अजिबात विसरू नका. पुन्हा भेटणार आहोतच मस्त अशा छान अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत आहे ना आपली आणि आपल्या माणसांची आणि आपल्या घराची सुद्धा तशीच काळजी घ्या. ठीक आहे, बाय बाय.